नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो, स्वारगेट म्हणजे पुणे येथील स्वारगेट या एस टी डेपोमध्ये बुधवारी 26 तारखेला सकाळी एका तरुणीवर एका नराधामाने त्या ठिकाणी अत्याचार केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट आलेली आहे. आणि जो महिलांवर असे अन्याय अत्याचार होतात त्यासाठी आता उपाययोजना महाराष्ट्र शासनाने तातडीने करणे गरजेचं आहे, अशा पद्धतीची लोकांची भावना आहे. ही घटना घडल्याच्यानंतर वसंत मोरे यांनी त्या एस टी डेपोला म्हणजे स्वारगेट या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आंदोलन केले व त्या एस टी डेपोमध्ये काय काय पदार्थ मिळाले आणि त्या सर्व गोष्टी त्यांनी जनतेला दाखवलेल्या आहेत. तरी या ठिकाणी असं म्हणावंसं वाटते की त्या विभागातील जे अधिकारी आहेत हे अधिकारी काय करतायत, त्यांच्या भागातील त्यांच्या कार्यालयाच्या आजूबाजूला त्यांच्या आखाड्यातील असणाऱ्या जागेवर त्यांचं लक्ष आहे की नाही, की त्या ठिकाणी काय प्रकार चालतात, रात्रीचं काय प्रकार होऊ शकतात, तर त्या अधिकाऱ्यांचं काय लक्ष आहे की नाही. आणि त्या अधिकाऱ्यांवर त्यांच्यापेक्षा मोठा कोणी अधिकारी आहे त्याचं काय लक्ष आहे की नाही. आणि त्या अधिकाऱ्यावरचा आणखीन मोठा जे मंत्रालयात मोठे बसलेत साहेब त्यांचं काय लक्ष आहे की नाही. आणि ते काही त्यांना सूचना देतात काही. आणि शेवटी मंत्री महोदय, आता या मंत्री महोदयांनीच आपापल्या विभागातील अशा वेगवेगळ्या कार्यालयांना भेट देणे, त्या भागामध्ये जाणे हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये प्रवीण नवलकर साहेब हे शिवसैनिक ते आमदार होते, त्याही वेळेला नंतर ते मंत्री झाले, त्याही वेळेला ते वेषांतर करायचे आणि वेषांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी ते जायचे आणि त्या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश करायचे, तात्काळ सरकारला कारवाई करायला सांगायचे. तेव्हा आजकालच्या मंत्र्यांना ते वेषांतर करून काहीतरी एखाद्या अपयोगाला भेट देतील ही शक्यता कमी वाटते. कारण हे मंत्री महोदयच 25, 30, 40 पोलिसांच्या याच्यामध्ये गर्दीमध्ये पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये ते रात्रंदिवस वावरत असतात. तेव्हा आजकालचे मंत्री वेषांतर करून वेगळ्या आपल्या विभागामध्ये जातील आणि काहीतरी गोष्ट काही पकडतील किंवा आपला वचक अधिकाऱ्यांना दाखवतील, ही शक्यता थोडी कमी वाटते. कारण प्रमोद नवलकर सारखी तेवढी डेअरिंग आजकालच्या मंत्री महोदय नाही, असं या ठिकाणी आपल्याला खेदाने म्हणावं वाटते. परंतु असणाऱ्या मंत्री महोदयामधील एखाद्या महोदयांनी जर असा वेषांतर करून रात्री बेरात्री अचानक कुठलाही पोलीस फौज फाटाबरोबर न घेता जर आपल्या एखाद्या कार्यालयामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात एखाद्या विभागात गेले आणि तिथे तिथली परिस्थिती पाहिली तर त्यांच्या लक्षात येईल का त्या ठिकाणी असणारे कर्मचारी किती कर्मचारी आहेत ड्युटीवर, ते त्यापैकी किती जण हजर आहेत, किंवा त्या भागात काय आपण सुरक्षेच्या संदर्भात काय उपाययोजना केलेल्या आहेत, किंवा महिलांवर या ठिकाणी काही अत्याचार होऊ शकतात अशा काही गोष्टी या ठिकाणी होतील आणि मग त्यासाठी काय उपाययोजना करता येतील अशा गोष्टी तेथील अधिकाऱ्यांना ते सांगू शकतात. तेव्हा या ठिकाणी मंत्री महोदयांनी अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी घटना होऊन गेल्याच्यानंतर पोलिसांवर बोललं जातं आणि वेगवेगळे सामाजिक संघटना आंदोलन करतात आणि त्या गोष्टी अगदी बरोबर ते केलंच पाहिजे, आंदोलन निदर्शक केलाच पाहिजे. परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट अलीकडेच आपण एक व्हिडिओ पाहिला, आपण दूरदर्शनवर एक घटना पाहिली आपण, जे बोलण्यामध्ये ते एकदम सॉलिड बोलतात. माननीय अजित पवार साहेब हे प्रत्यक्ष मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री पण तेच आहेत फडणवीस साहेब. ते माननीय अजित पवार फडणवीस साहेबांसमोर म्हणाले की पोलिसांनी काय काय पकडायचं, म्हणजे पोलिसांनी म्हणे काय काय पकडायचं, पोलिसांच्या मागे भरपूर कामं आहेत. बरोबर साहेब, पोलिसांनी काय काय पकडायचं, पोलिसांच्या मागे भरपूर कामं आहेत. कारण
शेकडो पोलीस हे मंत्र्यांच्या संरक्षणासाठी, शेकडो पोलीस हे उद्योगपतींच्या संरक्षणासाठी आणि शेकडो पोलीस हे VIP लोकांच्या संरक्षणासाठी हे गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या देखील कमी आहे. म्हणून पोलिसांची संख्या वाढवणे हे गरजेचं आहे. तेव्हा आपण या ठिकाणी अजित पवार साहेबांच्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत की अजित पवार म्हणाले की पोलिसांनी काय काय पकडायचं, कारण दागदागिने चोरीला जातात. तर दागदागिने आता म्हणजे स्त्रियांनीच आपले स्वतःचे सांभाळावेत असं अजित पवार साहेबांना म्हणायचं होतं की काय. तेव्हा या ठिकाणी आता ज्या महिलांवर अत्याचार होत आहेत त्यांनी काय करायचं. मग त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी काही शस्त्र बरोबर बाळगायची का. कारण असा काही प्रसंग येतो का एकट्या महिलेला सकाळी पहाटे 5 वाजता पण 5च्या अशी अडचण असते की तरी एकटीला कुठे जाण्याचं भाग असतं, किंवा रात्री बेरात्री एखादी महिला प्रवासामध्ये एखाद्या ठिकाणी अडकली तर तिने काय करायचं. मग अशा वेळेला तिने शस्त्र बाळगावं की काय, अशा पद्धतीची देखील मागणी होऊ शकते. तेव्हा सरकारचं काय म्हणणं याच्या बाबतीमध्ये. तेव्हा महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने काय योजना करायला पाहिजेत. तेव्हा या ठिकाणी पोलिसांना अधिकाधिक दोष देण्यापेक्षा पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचं आहे. कारण पोलीस हे कमी प्रमाणात आहेत, लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या कमी आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रत्येक विभागात रात्री बेरात्री दिवसा जास्तीत जास्त गस्त घालायला पाहिजेत. कारण पोलीस हे संरक्षणामध्ये गुंतलेले आहेत. पोलिसांच्या मागे वेगवेगळ्या आणखीन कामं आहेत आणि चोरांना पकडणे किंवा गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांना पकडणे आणि लोकांच्या संरक्षणाचं काम करणे या सगळ्या गोष्टी पोलिसांना करायच्या असतात. आणि मग गस्त घातल्या जातात निश्चितपणे. पण समजा त्या एरियामध्ये 4 गाड्यांची अवस्था आहे, समजा एक छोटं शहर आहे, तिथे 4 गाड्या खरं म्हणजे त्या विभागात रात्रंदिवस फिरल्या पाहिजे गस्तीसाठी, पण तिथे एकच गाडी असते. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात पोलिसांच्या गस्त घातले पाहिजेत. म्हणजे पोलिसांच्या गाड्या सतत रात्री बेरात्री एरियामधून फिरल्या पाहिजेत. त्यासाठी पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचं आहे. म्हणून या माननीय सरकारने जास्तीत जास्त पोलिसांची भरती करणे व पोलिसांची संख्या वाढवणे म्हणजे काही प्रमाणात अशा अन्याय अत्याचारांना आळा बसेल. तेव्हा या ठिकाणी वसंत मोरे किंवा तृप्ती देसाई यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे. हे तृप्ती देसाई या तर महाराष्ट्रामध्ये कुठे अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी हे धावून जातात. आणि वसंत मोरे हे देखील अशा अन्याय पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे परिसरामध्ये काही घटना घडले तर वसंत मोरे सातत्याने त्या ठिकाणी धाव घेतात. तेव्हा पुणेकर जनतेने खरं म्हणजे या वसंत मोरे किंवा तृप्ती देसाई यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. परंतु असं काही आपल्याला असे जे लोक असतात जे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध सातत्याने लढतात यांच्या पाठीमागे जनता फारशा प्रमाणात त्यांच्या मागे उभे राहत नाही. तेव्हा वसंत मोरेसारखे मंडळी असतील, नेते असतील किंवा तृप्ती देसाईसारखे जे महिला तरुण कार्यकर्ते आहे त्यांच्या मागे पुणेकरांनी जास्तीत जास्त खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहावं अशा पद्धतीने या ठिकाणी विनंती आहे. व या जो गुन्हेगार आहे याला लवकर पकडून जास्तीत जास्त सजा कशी होईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावं. तेव्हा मायबाप सरकारला ही विनंती आहे की आपण आता आपल्या विभागातील जे मंत्री महोदय आहेत त्या मंत्री महोदयांनी स्वतः लक्ष देऊन या ठिकाणी अधिकाधिक या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की शिरसाट साहेब जे मंत्री महोदय आहेत त्यांनी त्यांच्या विभागातील म्हणजे ज्या हॉस्टेल आहेत त्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी त्या हॉस्टेलच्या संदर्भामध्ये रंगेहात त्या परिस्थिती त्यांनी पकडली होती. तेव्हा असंच मंत्री महोदयांनी वेळोवेळी आपापल्या विभागातील वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विभागांना भेटी दिल्या तर काही प्रमाणात या अशा गोष्टीवर आळा बसेल व अधिकाऱ्यांवर देखील वचक बसेल. किंवा मंत्री महोदयांना त्यांच्या कामाच्या व्यापातून जर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरता येत नसेल तर त्यांनी कमीत कमी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील अचानकपणे वेगवेगळ्या विभागांना भेटी दिल्या तर ह्या गोष्टी जे आहेत त्यांच्या ठिकाणी होणाऱ्या घटनांच्या बद्दल त्या ठिकाणी आळा बसेल वाईट गोष्टीवर. तेव्हा या ठिकाणी आपण एवढंच म्हणतो की आपण महाराष्ट्र शासनाने पोलिसांची संख्या वाढवावी व पोलिसांच्या मागे सशक्तपणे उभं राहावं शासनाने आणि पोलिसांना एक मोकळीक द्यावी काम करण्याची. निश्चितपणे पोलीस हे
गुन्हेगारांना पकडण्यामध्ये आणि गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये या ठिकाणी त्यांना यश येईल, तेव्हा अधिकाधिक पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचं आहे. तेव्हा या ठिकाणी अशा ज्या घटना घडतात या घटना घडू नयेत यासाठी सुजाण नागरिकांना देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आणि वेळोवेळी जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा इतर ज्या संस्था आहेत त्यांनी देखील अशा गोष्टीकडे लक्ष देऊन आपण शासनाला कशा पद्धतीने मदत करू शकतो आणि महिलांचं संरक्षणाच्या संदर्भामध्ये काही सूचना सातत्याने ज्येष्ठ नागरिकांनी आणि पत्रकारांनी देखील आता या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की अशाच्या वेगवेगळ्या ठिकाणं आहेत त्या ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणी काय कमतरता आहे अशा पद्धतीने पत्रकारांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे. तेव्हा नुसतं बोलण्यात आणि लिहिण्यात अर्थ नाही, तर पत्रकारांनी देखील त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती सरकारच्या कानावर घातली पाहिजे आणि ती गोष्ट उजेडात आणली पाहिजे. हे तर अशा पद्धतीने पत्रकारांनी देखील आता जास्तीत जास्त सतर्क राहणं हे देखील गरजेचं आहे. तेव्हा या ठिकाणी आपणाला विनंती आहे की आपण देखील सावधान राहा आणि आपल्या घरातील महिलांच्या संदर्भामध्ये आपण देखील काळजी घ्या. या ठिकाणी एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. तरी कृपया या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.